नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बेसिकली मी आजच्या दिवशी जे ट्रेडिंग झालं त्या ट्रेडिंगवरती बनवणार आहे. कारण की आज खूप हेक्टिक दिवस होता. खूप साऱ्या एंट्रीज आज प्लॅन होत होत्या. त्यामुळे तुम्ही स्वतःच कन्फ्यूज असणार आहे की एंट्रीज कुठं प्लॅन करायच्या होत्या किंवा कुठल्या साईडला आपण एंट्रीज प्लॅन करू शकत होतो. तर ह्याच्या अगोदर मी एक क्वेश्चन होतं की भरपूर सारे मित्रांना अजून सुद्धा डाऊट आहे की आपण टाइम फ्रेम कोणता यूज करतो आणि EMA कोणता आहे. तर मी तुम्हाला सिंपल गोष्ट सांगतो, आपण 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती 50चा EMA यूज करतो. 50 EMA आपण यूज करतो 3 मिनिट टाइम फ्रेमवरती. आणि स्ट्रॅटर्जी आपण क्रॉस ओव्हरवरती, प्राइस ॲक्शनवरती आणि मल्टिपल जर तुमच्या ॲडव्हान्स लेवलच्या काही स्ट्रॅटर्जीज असेल त्याच्यावरती तुम्ही करू शकता. काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला रिटर्न उत्तम आणि छानच भेटणार आहे. तर चला तर आजच्या दिवसावरती जाऊया आणि आजच्या दिवसाचे काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला इन डिटेल सांगतो की कशा पद्धतीने आपण आजचा दिवस ट्रेड केला किंवा प्लॅन केला. तर सुरुवातीला पहा, तुम्ही मॉर्निंग सेशनमध्ये मार्केटने आपल्या स्ट्रॅटेजीनुसार डाऊन साईडला आपल्याला एंट्री दिली, बट आपण तिथे 7-8 पॉईंटचा लॉस केला, आपल्याला मार्केटने ट्रॅप केला. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की कुठलीही गोष्ट मार्केटमध्ये 100% प्रॉफिट देऊ शकत नाही. तुम्हाला 100% प्रॉफिट हवाय तर तुम्ही फक्त 2 लाखांपासून घेऊ शकता. एक तर देवापासून, दुसरा तर खोट्या लोकांपासून. वारंवार सांगताय, अजून सुद्धा सांगताय, एका प्रोसेसला फॉलो करा, ते प्रोसेसवरती काम करा, तुम्हाला रिझल्ट उत्तम भेटणार आहेत. 100 स्ट्रॅटेजी शिकून 100 एंट्रीज मारून 100 स्टॉप लॉस देण्यापेक्षा आहे ना, एक स्ट्रॅटेजी शिका, 100 वेळा एंट्रीज करा आणि त्याच्यामध्ये जर तुमचा विनिंग रेशो 50-50% जरी असला तरी सुद्धा ॲट द एंड तुम्ही प्रॉफिटेबल राहणार आहात. फक्त एक गोष्ट आहे की तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीवरती विश्वास असला पाहिजे, तुम्हाला तुमच्या अभ्यासावरती विश्वास असला पाहिजे. गेली 3 वर्ष झालं मी ही स्ट्रॅटेजी यूज करतोय आणि खूप छान पद्धतीने याच्यावरती काम होताना मला दिसतंय. पहिला ट्रेड आपण एसएल दिला, दुसरा ट्रेड जर कोण असेल प्राइस ऍक्शन वरती काम करणार तर त्याने एक छान ट्रेड असा कॅप्चर केलाच असणार आहे. त्यानंतर एक ब्रेकआउट ट्रेड इथं प्लॅन करू शकतो. खूप छान पद्धतीने इथे ब्रेकआउट ट्रेड सुद्धा प्लॅन झाला. तुम्ही पहा, त्याच्यानंतर तुम्हाला 12 वाजून 12 मिनिटांनी क्रॉसओव्हर भेटला. 12 वाजून 12 मिनिटांनी जे क्रॉसओव्हर भेटलं, त्या क्रॉसओव्हर मध्ये मार्केटने बोथ साईड वीक बनवले. आपण जेव्हा बोथ साईड वीक बनवतो ना, तेव्हा आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण बोथ साईड हाय लो मार्क करून ठेवतो त्या वीकचे. मी वीकचे हाय लो इथं मार्क केले. वीकचे हाय लो मार्क केल्यानंतर काही मिनिटातच, एक 10 ते 15 मिनिटातच मार्केटने आपल्या लेवलच्या वरती क्लोजिंग दिला. क्लोजिंग दिला म्हणून मी एक छोटा स्टॉप लॉस घेऊन 50%चा स्टॉप लॉस घेऊन इथे एंट्री केली. बट एंट्री केल्यानंतर मार्केटने थोड्या वेळ माझ्या डायरेक्शनला ट्रेड जाताना दाखवलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मार्केटने माझं इथे एसएल ट्रॅप केला. काही अडचण नाहीये, मला माहिती आहे मी काल दिवसभरामध्ये 70 ते 80 पॉईंट कॅप्चर केलेत किंवा 150 पॉईंट कॅप्चर केलेत, 120 पॉईंट कॅप्चर केलेत, 30 पॉईंट कॅप्चर केलेत. त्याच्यामुळे मला माहिती आहे माझी स्ट्रॅटेजी आज 2 स्टॉप लॉस खाईल, पण ह्याच्यानंतर मला एक चांगला आणि उत्तम दर्जाचा ट्रेड देऊन जाईल. तुम्ही जर बघायला गेलात तर एसएल गेल्यामुळे मी लगेचच दुसऱ्या साईडला एंट्री केली नाही किंवा दुसऱ्या साईडला एंट्रीचा प्लॅन केला नाही. कारण की मला दिसत होतं मार्केट आज आपल्या स्ट्रॅटेजीला ट्रॅप करतंय, त्यामुळे मी वेट केला. थोडासा वेट केल्यानंतर मार्केटने पुन्हा एकदा सेम कंडिशनला मोठी रेड कॅन्डल बनवली आणि जेव्हा मोठी रेड कॅन्डल आली तेव्हा मी थोडासा ऍक्टिव्ह झालो. आणि ऍक्टिव्ह झाल्यानंतर तुम्ही बघा, मी सांगितल्याप्रमाणे स्ट्रॅटेजीचा लो जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत आपण एंट्री प्लॅन करत नाही. आता मी इथं काय केलं रे, मी इथं लो तुटायचा वेट केला, पण त्याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर मी 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती गेलो. 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती गेल्यानंतर मी पाहिलं की चांगली रेड कॅन्डल खालच्या साईडला क्लोज होताना दिसते. कॉन्फिडन्स आला, कॉन्फिडन्स बिल्ड झाला. त्यानंतर ॲज पर रूल्स जर तुम्ही बघायला गेलात तर एक खूप छान पद्धतीने इथे एंट्री प्लॅन करून तुम्ही 50% म्हणजे 13 पॉईंटचा सुद्धा एसएल घेऊ शकत होता आणि 20 पॉईंटचा सुद्धा एसएल घेऊ शकत होता. ऑलमोस्ट
स्ट्रॅटजीच्या मागे 10 पॉईंटचा एसएल लागत होता आणि त्या क्लोजिंग नंतरून त्या क्लोजिंग मी का बघितली सांगतो, कारण की मार्केट आपल्या स्ट्रॅटजीला स्ट्रॅप करत होतं, त्याच्यामुळे मी आज क्लोजिंग बघितली 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. ही सुद्धा पद्धत तुम्ही तुमच्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये आणू शकता आणि 1 मिनिटाचं क्लोजिंग बघून तुम्ही पुलबॅक नंतर न बोला किंवा मोठी जर ग्रीन कॅन्डल किंवा रेड कॅन्डल असेल तर पुलबॅकचा वेट करून एंट्री केल्यानंतर एसएल छोटा लावून ट्रेड करू शकता. बट मी 1 मिनिटाची कॅन्डल बघितली, मला ट्रेडवरती कन्फर्मेशन भेटलं की फुल्ली कॉन्फिडन्स आहे, एंट्री करू शकतो. एंट्री प्लॅन केला मी, माझ्या रूलनुसारच स्टॉप लॉस थोडासा मोठा ठेवला. तुम्ही बघू शकता 1 साइडेड रॅली इथे पाहायला भेटली. ऑलमोस्ट 70 ते 75 पॉईंट आपल्या डायरेक्शनला येताना दिसले. त्यानंतर मी माझं पूर्ण सेशनच क्लोज केलं आणि चांगल्या पद्धतीने माझा एंटायर प्रॉफिट एंटायर लॉस जे काय होतं ते बुक करून मी बाजूला सरलो. खूप सुंदर काम होतं या स्ट्रॅटेजीवरती. फक्त एवढंच आहे की तुम्हाला पेशन्स हवाय. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा मार्केट बोथ साईड वीक बनवेल तेव्हा त्या बोथ साईड वीकचा हाय लो मार्क करा. तुम्हाला मी जर अजून छोटंसं एक्झाम्पल द्यायला गेलो तर मागचीच कॅन्डल बघा. जर ह्या कॅन्डलमध्ये तुम्हाला पाहायचं आहे तर ह्या कॅन्डलमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने इथे रिजेक्शन पाहायला भेटेल तुम्हाला. मी थोडंसं झूम करतो, झूम करतो. तुम्हाला रिजेक्शन पाहायला भेटेल बोथ साईड कॅन्डलला. कॅन्डलने आपल्या स्ट्रॅटेजीनुसार खालच्या साईडला क्लोजिंग दिलेली आहे EMA च्या. तुम्ही 1 मिनिट टाइम फ्रेम वरती गेलात ना रे मित्रांनो, 1 मिनिट टाइम फ्रेम वरती तुम्हाला दिसेल की आपल्या स्ट्रॅटेजीनुसार मार्केटने खाली क्लोजिंग दिलेली आहे. 1 मिनिट टाइम फ्रेम वरती क्लोजिंग दिलेली आहे. ह्या 1 मिनिट टाइम फ्रेमला एंट्री करू शकता किंवा अशा ग्रीन कॅन्डल जेव्हा बनतील पुल बॅकला तेव्हा तुम्ही ह्या ग्रीन कॅन्डलला सुद्धा एंट्री करू शकता, छोटा स्टॉप लॉस देऊन. खूप छान पद्धतीने सुद्धा इथे काम झालेलं आहे. एंट्री प्लॅन तुम्ही इथं करू शकता, बट कॅन्डल क्लोजिंग झाली तरच तुम्ही एंट्री प्लॅन करा. तुम्ही इथं पहा किती छान प्रकारे कॅन्डल क्लोज झाली, पण पुन्हा मेथड तीच येते. ज्या कॅन्डल क्लोज झाल्यानंतर त्या कॅन्डलचा लो तुटणं गरजेचं आहे. लो केव्हा तुटला, पुढच्या कॅन्डल 2 कॅन्डलने तिचा लो तोडायला वेळ घेतला, त्यानंतर पुन्हा पण एंट्री प्लॅन झाली. साध्या आणि सोप्या भाषेत सांगायला गेलं तर खूप छान पद्धतीने काम होत आहे. तुम्ही सुद्धा मेथड यूज करा, स्ट्रॅटेजी बघा, त्याच्यावरती काम करा, बॅक टेस्ट करा आणि मगच तुम्ही एंट्री करा. अजून सुद्धा जर तुम्हाला स्ट्रॅटेजी समजली नसेल तर तुम्ही तुमच्या प्राइस ऍक्शन वरती फोकस करा किंवा मला कमेंट करा की दादा अजून इन डिटेल मध्ये समजून सांगा. मी तुम्हाला अजून इन डिटेल मध्ये पूर्ण स्ट्रॅटेजी पुन्हा एकदा YouTube वरती अपलोड करून देईल. धन्यवाद. तर तुम्हाला समजली असेल स्ट्रॅटेजी तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी एफर्ट्स लावतोय, तुम्ही माझ्यासाठी एफर्ट्स द्या. माझी दुसरी काही अपेक्षा नाही आहे.